नमस्कार. मी डॉक्टर आनंद देशपांडे फ्रॉम देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटर. आता आज मी कॅशलेस इन्शुरन्स पद्धती कशी वापरली जाते आणि काय काय त्यात इफ्स अँड बट्स असतात त्याबद्दल मी तुम्हाला थोडीशी माहिती देणार. आता एकदा तुमचं ऑपरेशन ठरलेलं आहे किंवा तुमचा मोतीबिंदू डिटेक्ट झालेला आहे आणि आता तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी तुमची वापरायची किंवा मेडिक्लेम फॅसिलिटीमध्ये तुमचं ऑपरेशन करायचं. तर या मेडिक्लेम फॅसिलिटी वापरताना त्यामध्ये दोन गोष्टी असतात. एकाला म्हणतो आम्ही रिएम्बर्समेंट. रिएम्बर्समेंटमध्ये तुम्हाला फक्त आदल्या दिवशी त्या हॉस्पिटलबद्दल माहिती द्यायची आहे की त्या हॉस्पिटलमध्ये मी उद्या जाऊन ऑपरेशन करणार आहे आणि मग तिथे तुम्ही ऑपरेशन जाऊन करू शकता. तिथले पैसे तुम्हाला पूर्ण भरावे लागतात. तिथले पैसे भरल्यानंतर तिथल्या रिसीट आणि तिथला डिस्चार्ज कार्ड आणि लागणारे बाकीचे सर्व डॉक्युमेंट ते हॉस्पिटल जबाबदारीने देतं आणि ते नेऊन तुम्ही इन्शुरन्स कंपनीमध्ये दाखल करणे याला रिएम्बर्समेंट प्रोसिजर म्हणतात. म्हणजे पहिले तुम्ही पे करायचे आणि नंतर तुम्हाला 10 ते 15 दिवसामध्ये तुमच्या अकाउंटला ते पैसे जमा होतात. दुसरी गोष्ट असते कॅशलेस फॅसिलिटी. कॅशलेस फॅसिलिटीमध्ये तुम्हाला कुठलेही प्री अप्रुव्हलला पैसे द्यावे लागत नाहीत. मग पण ते ऑपरेशन्स फक्त तुमच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये म्हणजे कॅशलेस सुविधा पुरवणाऱ्या ज्या हॉस्पिटल्स आहेत तिथेच ती फॅसिलिटी तुम्ही घेऊ शकता. तर ते हॉस्पिटल तुम्हाला त्यांच्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला तिथे त्यांचं नाव सापडू शकतं. सपोज आमचं कॅशलेस फॅसिलिटी तुमचा स्टार हेल्थचा पॉलिसी असेल आणि तुम्हाला देशपांडे आय हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन करायचंय तर तुम्ही स्टारच्या पॉलिसीवर गेलात तर त्यांच्या नेटवर्क हॉस्पिटलमध्ये तुम्हाला क्लिअरली आमचं नाव दिसेल. तिथे येऊन तुम्हाला फक्त तुमचं आधार कार्ड आणि इन्शुरन्सचं कार्ड दाखवायचं असतं आणि नंतर आम्ही कॅशलेस प्रोसिजर सुरू करतो, ज्याला 2 दिवस आधी युजली आम्ही डॉक्युमेंट्स मागतो जेणेकरून कंपनीने काही आम्हाला क्वेश्चन्स विचारले तर त्यांचं आम्ही निरसन करण्याचं काम करतो. तिसरी गोष्ट, पेशंटच्या मनात हा खूप मोठा प्रश्न असतो की माझी कॅशलेस फॅसिलिटी आहे, मला कॅपिंग आहे, म्हणजे माझी 5 लाख रुपयाची इन्शुरन्स पॉलिसी आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते की 5 लाख रुपये तुमची इन्शुरन्स पॉलिसी जरी असली तरी कॅटरॅक्ट हा असा डिसीज आहे की युजली तो ओल्ड एजमध्ये येतो आणि त्याला काही कंपन्यांनी कॅपिंग ठेवलेली असते. कॅपिंग म्हणजे लिमिट किंवा त्याला त्या लिमिटच्या वरचा जो एक्सपेन्सेस आहेत तो तुम्हाला किंवा पेशंट्सला भरायचा असतो किंवा पेशंट्सला केटर करायचा असतो, कारण की तो त्यांचा पार्ट नसतो म्हणून त्यांनी तिथे कॅप किंवा लिमिट टाकलेली असते. तर तुमची इन्शुरन्स पॉलिसीची फिगर आणि तुमची कॅटरॅक्टची लिमिटची पॉलिसीची फिगर ही वेगळी असू शकते. असं काही नाही की तुम्हाला लिमिटच नाहीये किंवा लिमिट आहे. तर काही इन्शुरन्स कंपनी ह्या इन्शुरन्समध्ये लिमिट ठेवतात की जेणेकरून त्याच्यावरचा इन्शुरन्स तुम्हाला देत नाहीत आणि काही इन्शुरन्स कंपन्यांमध्ये युजली लिमिट नसते. तर हा तुमच्या इंडिव्हिज्युअल पॉलिसीवर घेतलेला निर्णय असतो, त्याला आमचा कुठलाही रोल नसतो. आम्ही इन्शुरन्ससाठी प्रोसेस करतो कॅशलेस फॅसिलिटीमध्ये आणि नंतर तुम्हाला जर तिथे लिमिट असेल तर ती आम्ही युजली पेशंट्सला जेव्हा तो फायनल सेटलमेंटला आलेला असतो तेव्हा ती त्याला लक्षात येते. चौथी गोष्ट, बरेच वेळेमध्ये आपण जेव्हा आय ॲग्री करतो टर्म्स अँड कंडिशन्स त्यामध्ये टिक करतो आणि खाली साईन करतो, त्यामध्ये बरेच वेळेस को पेमेंट हा एक फॅक्टर असतो. तर को पेमेंट म्हणजे आलेल्या अमाऊंटच्या 10% अमाऊंट ही इन्शुअर्ड माणसांनी भरायची आहे असा एक त्यामध्ये इन्शुरन्स कंपनी क्लॉज देतो. तर ती कंपनी जर इन्शुरन्स मध्ये तुम्हाला जर तो 10% को पेमेंट किंवा 20% किंवा 15% को पेमेंट आला तर त्याच्यामध्ये हॉस्पिटलचा कुठलाही संबंध नसतो, तो तुमच्या इन्शुरन्स कंपनीनी घेतलेला को पेमेंट असतो. किंवा सपोज 10% 40,000चं बिल झालं
तर 10% को पेमेंट म्हणजे 4,000 इन्शुअर्ड कंपनी इन्शुरन्सच्या माणसांनी भरायचे, म्हणजे ज्या पेशंटनी भरायचे, आणि 36 विल बी टेकन केअर बाय द इन्शुरन्स कंपनी. असा एक को पेमेंट नावाचा प्रकार असतो. बरेच पेशंट्स आम्हाला हे विचारतात की आम्हाला ज्या ह्या ऍडव्हान्स लेन्सेस आहेत, म्हणजे मल्टीफोकल आहेत किंवा ट्रायफोकल आहेत किंवा टोरिक आहेत, म्हणजे ज्याच्यामध्ये सिलेंड्रिकल लेन्सेस आम्ही टाकतो डोळ्यांमध्ये, तर या लेन्सेस आम्हाला अप्रूव्ह आहेत का? तर हे युजली आम्ही ॲज अ हॉस्पिटल, आम्ही टर्शरी प्रोव्हायडर असतो, आम्ही सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. तर हे तुम्ही तुमच्या इन्शुरन्स कंपनीच्या टोल फ्री नंबरला विचारू शकता की माझ्या पॉलिसीमध्ये मला टोरिक लेन्स अलाउड आहे का, किंवा मला ट्रायफोकल लेन्समध्ये काय होतं की तुम्ही चष्म्यापासूनच कायमची मुक्ती मिळते. म्हणजे इयर्स टुगेदर पेशंट चष्मा लावतोय, आणि आज असं होतं की त्याची मोतीबिंदू सर्जरी नंतर आम्ही त्याची कम्प्लिटली चष्मा काढून टाकू शकतो. त्या फेजला जर त्याला ट्रायफोकल लेन्स लागत असेल किंवा टोरिक लेन्स लागत असेल, तर तो त्याला एक चान्स असतो की त्याचा चष्मा काढून टाकण्याचा. पण तुमच्या पॉलिसीमध्ये ही ट्रायफोकल लेन्स अलाउड आहे का हे आम्हाला माहीत नसतं. आम्ही बिल पाठवू शकतो, जर अप्रूव्ह केलं तर ते मान्य होतं, अदरवाईज तुम्हाला त्या चा डिफरन्स जो पेमेंट असतो ते इन्शुरन्स कंपनीने आम्हाला सांगितलेलं असतं की कुठलीही पॉलिसी त्यांच्या इन्शुरन्सच्या इंडिव्हिज्युअल पॉलिसी होल्डरवर डिपेंड आहे, आणि रेस्ट ऑफ द अमाऊंट जी तुमची बिलिंगची अमाऊंट आहे दॅट पेशंट हॅज टू पे. म्हणून आम्ही पण युजली पेशंट्सला सांगतो की हे मोतीबिंदूचं ऑपरेशन हे आयुष्यात एकदाच होऊ शकतं. इन्शुरन्स पॉलिसीवर ते डिपेंड न राहता तुम्हाला जे गोष्ट हव्या आहेत त्या तुम्ही करू शकता. इन्शुरन्स हा सेकंडरी पार्ट आहे. नक्कीच मला हे माहिती आहे की मला पण माझी आई आहे, मला पण मुलं आहेत, तर त्यांची मी इन्शुरन्स पॉलिसी का काढतो, तर आपल्याला तो खर्च कमी व्हावा किंवा त्याला लागणारे जे एक्सपेन्सेस आहेत तर तिथे ते बरेच वेळेस लागू नयेत म्हणून आपण ह्या इन्शुरन्स पॉलिसी काढलेल्या असतात. पण त्या गोष्टींमध्ये पण असतो, तर पण हा असतो की बरेच वेळेस आपण ती पॉलिसी नीट वाचलेली नसते आणि आपल्याला ते माहीत नसतं की हे किती गोष्टी केटर करणारे किंवा किती गोष्टींमध्ये हे देणारे. पण आपण त्यातल्या त्यात मॅक्झिमम आम्ही ॲज अ हॉस्पिटल मॅक्झिमम पेशंट्सला मदत व्हावी म्हणून कॅशलेसच आम्ही युजली प्रमोट करतो, कारण की तिथे परत डॉक्युमेंटेशन घेऊन फिरायची गरज पडत नाही पेशंट्सला, आणि तिथे कुठलेही पैसे भरायची गरज पडत नाही. क्रिस्टल क्लिअरली ऑपरेशन होतं आणि तुम्हाला पूर्ण कॅशलेस फॅसिलिटी मिळते. शेवटची गोष्ट अशी असते की बऱ्याच वेळेस आम्ही आता ॲडव्हान्स रोबोटिक किंवा ब्लेडलेस किंवा फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी करतोय. ह्या कॅटरॅक्ट सर्जरी ज्या ॲडव्हान्स सर्जरी आलेल्या आहेत त्या सर्जरीज अजूनपर्यंत इन्शुरन्स कंपन्यांनाच माहीत नाहीयेत, कारण की तिथे कुठला तरी एक थर्ड पार्टी माणूस बसलेला असतो, त्याला ह्या सर्जरी बद्दल बरीचशी माहिती नसते. पण ॲज अ हॉस्पिटल आम्ही आमच्या काउन्सिलर्सला एवढं ट्रेन केलेलं असं आहे की प्रत्येक आज वर्ल्डमध्ये नवीन काय घडतं ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये मिळतील. आजपर्यंत आम्ही सांगतो की पेशंट्सला जे बाहेरून येतात, ज्यांचं बाहेर डायग्नोसिस झालंय, त्यांना फक्त ही लेन्स टाकली तर 50,000 रुपये, ही लेन्स टाकली तर 25,000 रुपये असं मोघम सांगितलं जातं. म्हणजे काउन्सिलिंग होतं लेन्सवर. पण लक्षात घ्या, तुमच्या मोतीबिंदूची सर्जरी ही जास्त महत्वाची आहे रादर दॅन लेन्स टाकण्याची. आपण विचार करतोय की ही लेन्स टाकली तर असं दिसेल, ती लेन्स टाकलं तर असं दिसेल. हे नक्कीच आहे की लेन्स चांगली असणं हे महत्वाचं आहे, पण सगळ्यात महत्वाचं आहे की तुमचं डोळ्याचं ऑपरेशन चांगलं झालं पाहिजे. आणि त्या डोळ्याचं ऑपरेशन चांगलं होताना कुठल्या टेक्नॉलॉजीजमुळे जास्त चांगला बेनिफिट मिळू शकेल हे तुमच्यासाठी योग्य आहे, हे आम्ही बरेच वेळेस पेशंट्सला मदत करतो, गाईड करतो. त्यामध्ये इन्शुरन्स कंपनी हा
आम्ही थोडासा मुद्दा बाजूला ठेवतो, कारण की इन्शुरन्स कंपनी आम्हाला सुद्धा माहीत नसतं की तुम्हाला किती अप्रुव्हल देईल, पूर्ण देईल, अर्ध देईल, त्यांच्या कॅपिंग मधलं जी लिमिट आहे तेवढंच देणार आहे. सो इन्शुरन्स कंपनीमध्ये कॅशलेस होणार का? तर नक्की आमच्या देशपांडे आय हॉस्पिटल अँड लेझर सेंटरमध्ये सर्व टायअप आहेत, 99% टायअप आहेत आणि सगळ्या कॅशलेस फॅसिलिटीज ऑलमोस्ट अवेलेबल आहेत. पण लक्षात घ्या पेशंट्स आणि त्यांच्या नातेवाईकांनी की ह्या कॅशलेस फॅसिलिटीज ह्या तुमच्या पॉलिसीच्या टर्म्स अँड कंडिशन्सवर असतात, त्या आमच्या हातात नसतात. त्या तुमच्या आपण काय आय ॲग्री टर्म्स अँड कंडिशन्सला टिक मारून आपण जे साईन करतो त्याच्यावर असतं. पण आमचा पण हाच प्रयत्न असतो की पेशंट्सला कमीत कमी त्रास होऊन आपल्याला जास्तीत जास्त चांगली फॅसिलिटी पेशंट्सला कशी देता येईल, ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचा वापर करून पेशंट्सला किती आपल्याला चांगलं देऊ शकू किंवा त्याला किती ब्राईट अँड क्रिस्टल क्लिअर व्हिजन देऊ शकू, त्याचं जे पुढचं लाईफ आहे मोतीबिंदूच्या सर्जरी नंतरचं, त्याचं किती हॅसल फ्री होईल की त्याला चष्माच शोधत बसावा लागावा किंवा त्याला भरपूर लाईटचा त्रास व्हावा, असं काहीही न होता बेस्ट ऑफ द बेस्ट ऑप्शन्स कुठले आहेत. त्यानंतर की कॅशलेस फॅसिलिटी किंवा इन्शुरन्स मधून मॅक्झिमम पैसे कसे मिळावे जेणेकरून त्याच्या पॉकेटवर कमीत कमी खर्च लावा, हा आमचा पण हेतू असतो. तरी तुम्हाला कुठलीही मदत लागली तर आमचे काउन्सिलर्स आणि आमची इन्शुरन्सची टीम तुम्हाला नक्की मदत करेल. धन्यवाद.